नमस्कार मित्रांनो, मी समित कोटे तुमचं स्वागत करतोय फ्री टॉक्स कनेक्ट आपल्या चॅनलवर. आज आपल्यासोबत आहे भाजपा कोपरी मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णा भुजबळ. नमस्कार सर. नमस्कार. तो सध्या जे CJP कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे जंतर मंतर दिल्लीमध्ये, तर त्या विषयावर तुम्ही काय बोलायचं आहे तुम्हाला, की भाजपाची भूमिका काय आहे? बघा, ते कॉक्रोच जनता पार्टीचं मला काही त्याच्याशी काही संबंध नाही. पहिला मुद्दा तो, भारतीय जनता पार्टीची देशाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांची नेट परीक्षेचा हा विषय जो आहे, तर त्या नेट परीक्षेमध्ये मला पहिलं सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान करायचं आहे का आपण आपला जन्म हा एकदा असतो, बरोबर. हा परत जन्म आहे का? तर नाही. तर जन्म पुन्हा नाही. आपल्याला एखाद्या पालकाला जी संतती असते तीच तुमची संपत्ती म्हणून ते सांभाळत असतात. आणि तुम्ही ह्या नेट परीक्षेचं टेन्शन घेतलं, 12वीच्या परीक्षेचं घेतलं किंवा 10वीच्या परीक्षेचं, त्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन संपवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. पास व्हा, नापास होईल, काय होईल, त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे ना. जीवन ह्याला संघर्ष म्हणतात. ते करत असताना नेट परीक्षेच्या जो माध्यमातून तुम्हाला जी चांगली गोष्ट आहे का बा तुम्ही त्या उद्दिष्टाने पळतात आहे. आता पेपर फुटले, ते जे झालं त्याच्यावरती देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यावरती ॲक्शन घेतातच आहे. महाराष्ट्रामध्ये त्यावरती ॲक्शन देवेंद्रजींच्या माध्यमातून घेतलेली आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टीने जे केंद्रीय मंत्री बी आहेत, शिक्षण मंत्री, त्यांची त्यावरती कारवाई करण्याची भूमिका योग्य दिशेने चालू आहे. आता विरोधक आहे, तो विरोधक तो त्याचे काम करणं गरजेचं आहे. त्यांनी जर ती जागृती नाही ठेवली तर ती विरोधकाची भूमिका राहणारच नाही ना. आणि सत्ताधारीचं काम आहे का बा योग्य त्या दिशेने न्याय देणं, त्यांनाही त्यांचं मन सॅटिस्फाय करणं आणि ह्यांनाही करणं. हे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्यावरती योग्य ती कारवाई करतील. आणि त्या वेळेला त्या दृष्टीने नागरिकांशी मी संवाद साधतील त्या दृष्टीने. एकच सेकंड मी तुम्हाला थांबवतो इकडेच. मग एक सत्ताधारी पक्ष आंदोलन करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज, ते कितीपती योग्य आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर पुढे जाऊन देतोच मी. पण मला जो मूळ त्याच्या पाठीमागचं नेट परीक्षेचं उद्दिष्ट, त्याकरता आपल्याला एक हक्काचा माणूस, आपण आपल्या आईवडिलांना का बा माझा पेपर अवघड गेला आहे, हा पेपर सोपा गेला आहे, या दृष्टीने आपण आपल्या आईवडिलांशी संवाद साधायला पाहिजे, आपल्या एखाद्या मित्रमंडळीशी संवाद साधायला पाहिजे. एक उदाहरण देतो का, एक मुलगी होती, तिला टेन्शन येऊन तिने आत्महत्या केली. बरोबर. आणि ती नंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी रिझल्ट आला आणि त्याच्यात तिला 87% पडून ती फर्स्ट क्लासला पास झाली. ती गेली. तिच्या आईवडिलांच्या जीवनातून ज्या आशेने त्यांनी जे किरण बघून तिला शिकवलं किंवा शिक्षणासाठी समर्पण करतात, जे कष्ट करतो आपण सर्वसामान्य कुटुंब कष्ट का करतो का, तर माझी मुलगी, माझ्या मुलासाठी, माझ्यासाठी मला ते कष्ट करणं गरजेचं आहे, माझं घर चाललं पाहिजे, माझा संसार उभा राहिला पाहिजे. आणि त्या पोरांनी ही गोष्टी केल्या, त्या खूप चुकीच्या आहेत. या करू नये, हा पहिला मुद्दा. ह्याला सर्वप्रथम हा विरोध का बा तुम्ही विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीवर गेल्या नसत्या तर ही गोष्ट झाली असती का? ही कॉक्रोच जनता पार्टी येऊन बसली असती का? नसती बसली. तर विद्यार्थ्यांनी सुज्ञ म्हणून आपण आपल्या कोणतरी प्रमुखाला त्या दृष्टीने संवाद झाला पाहिजे. आपल्यामध्ये संवादच नाही. आज आपण इथं बसण्याच्या आधी सुद्धा आपण संवाद करत आलो ना, का बा नाही आपण भेटूया, बोलूया. तसं संवाद होणं हा खूप गरजेचा आहे. तो वरिष्ठांबरोबर होऊन द्या, छोट्यांबरोबर होऊन द्या, तो करणं गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा बाल कार्यकर्त्यांना बी तुम्ही घडवत येणार तेव्हा तुम्ही त्यांना मोठे करू शकता. आणि त्या संवादामध्ये महत्त्व आहे. आणि जो आता तुम्ही जो दिल्लीचा मुद्दा घेतला, दिल्लीचा मुद्दा हा वरती राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा आहे. आणि त्याच्यावरती माझे वरिष्ठ सगळे
त्यावरती चिंतन मनन करून ते त्यांच्या योग्य दिशेने त्या दृष्टीने बघणं चालू आहे. आणि त्यांना नाही वाटत का माझे ते देशाचे नागरिक आहेत, त्यांची ती बाजू घेणं गरजेचं आहे. विरोधाला विरोध म्हणून करणं हे नाही झालं पाहिजे. सर्वसामान्यांनी मी मगाशीच बोलल्याप्रमाणे का बा आपलं एक निवेदन द्या, ह्या दृष्टीने हे जर आपण केलं, नेट परीक्षेमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे तशी माहिती द्या ना. तुम्ही विरोध म्हणून विरोध नका ना करू. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय अपेक्षित आहे, ही गोष्ट केल्यानंतर हे चांगलं होईल. मी सांगितलं ठाणे पूर्व भागामध्ये बाबा एक रंगायतांसारखं हे व्हायला पाहिजे, त्यानंतर हॉस्पिटल झालं पाहिजे, स्टेडियम झालं पाहिजे. ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या कशा सुधारणा करून घेता येतील त्याच्यावरती चर्चा करा. त्याच्यासाठी रिझर्वेशन जागा कुठे आहे, काय करता येईल, काय नाही करता येईल. मी नुसतं आपण आरोप करत बसलो का नाही बाबा ह्यांनी काहीच नाही केलं, ह्यांनी काय नाही केलं आणि मी काय करू शकतो, ह्याच्यातली तफावत आहे ना. तर ती तफावत आपण त्यांना विनंती करून मी ती करून घेऊ शकतो. नसेल माझ्या नशिबात नसेल तो योग का आम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचा, पण तो पुढे मला जे माझ्या समाजासाठी करणं काम आहे ते करणं गरजेचं आहे ना. आणि त्या भावनेने मी जेव्हा समर्पित होईल, त्या भावनेने मी त्या खालपर्यंत जाईल, तेव्हा मला कुठेतरी माझे वरिष्ठ बी माझा विचार केला जातो ना. पण ते एवढे सहजपणे तुम्ही सांगितलं की निवेदन द्या हे द्या, किंवा तुमची मागणी आहे तुम्ही समोर ठेवा आणि डिस्कशनमध्ये ते पुढे घेऊन जाऊ. तुमचं बोलणं हेच आहे. आता बघा ह्या दृष्टीने जे पी नड्डा जे आमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी पाऊल पुढे टाकून त्यांना जाऊन भेटले, ज्याशी बोलणं केलं व अनेक गोष्टी आहेत. आणि विरोधकांनी विरोध जर नाही दर्शवला तर तो पुन्हा त्याला सत्तेत येण्यासाठी त्याला त्याची भूमिका, हे राजकारण झालं ना, हे समाजकारण नाही त्यांचं ना. बरोबर, हे समाजकारण आहे का? त्या दृष्टीने ते त्यांची भूमिका करतात, सत्ताधारीची भूमिका करतात. आणि सत्ताधारीचं एवढंच दृष्टिकोन असतो का त्यांना कुठं दगा होऊ नये, त्यांच्या जीवाला त्यांना सगळ्यांनी घेऊन चालायचं काम देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे करतात आहे. आणि त्या पद्धतीत योग्य दिशेने हा सगळा विषय योग्य दिशेने योग्य मार्ग लागून जाईल. मग आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपण हेच प्रार्थना करू शकतो देवाकडे की हे सगळं प्रकरण थांबू आणि चांगल्या पद्धतीने आणि स्टुडंट्स लोकांना पण न्याय भेटला पाहिजे. आणि ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे त्यांना पण आर्थिक मदत झाली पाहिजे. म्हणून कृष्णा सरांनी जे सांगितलं ते खूप छान त्यांनी उत्तर दिले की भाजपाची भूमिका काय, आणि त्यांच्या मनातले पण ते चांगले मुद्दे त्यांनी आपल्यासमोर मांडले. म्हणून खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ काढून आम्हाला दिलं त्यासाठी धन्यवाद. तर फ्री टॉक्स कनेक्ट चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता. आपण पुढच्या भागात आपल्या पाहुण्यांना ते विचारू शकतो. धन्यवाद. मी समीर कोटेन रजा घेतो परत एकदा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.